जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत। चिवर त्याग करण्यासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, हे तथागताचे शासन महान, समर्थ, श्रेष्ठ, प्रवर, अनुपम, परिशुद्ध, विमल, स्वच्छ आणि दोषरहित आहे। या धर्मानुसार गृहस्थ त्यात रत होत नाही तोपर्यंत त्याला प्रवज्जित करू नये। जोपर्यंत गृहस्थाला श्रोतापतिफळ प्राप्त होऊन तो मागे परतणार नाही असे वाटल्यास त्याला प्रवज्जित करावे। जोपर्यंत गृहस्थाला श्रोतापतिफळ प्राप्त होऊन तो मागे परतणार नाही असे वाटल्यास त्याला प्रवज्जित करावे। कोणत्या कारणामुळे? कारण ह्या विशुद्ध शासनामध्ये दुराचारी लोक प्रवज्जित होऊन नंतर चिवर त्याग करून गृहस्थ जीवनामध्ये परत येतात। त्यांच्या मागे परतण्यामुळे अनेक लोक असा निष्कर्ष काढतात की श्रमण गौतमाचे शासन निकृष्ट असेल, म्हणूनच हे लोक त्याचा त्याग करीत आहेत। येथे हेच त्याचे कारण आहे। ज्याप्रमाणे हे राजा एका तळ्याचे पाणी पूर्णपणे शुद्ध, निर्मळ, शीतल असावे, तेव्हा जो कोणी मळलेला चिखलाने माखलेला असेल त्याने तळ्याजवळ जावे व स्नान न करताच तशाच मळलेल्या अवस्थेत परत यावे। हे राजा, तेथे लोक कोणाला दोष देतील? त्या मळलेल्या माणसाला किंवा त्या तळ्याला? प्रश्न। हे भंते, लोक त्या मळलेल्या माणसाला दोष देतील की हा तळ्याजवळ गेला परंतु स्नान न करताच परत आला। जर हा तळ्याजवळ जाऊन स्नान करू शकला नाही तर तळे स्वतः त्याला स्नान करण्यास कसे काय प्रेरित करू शकतो? प्रश्न। येथे त्या तळ्याचा दोष तरी काय आहे? त्याचप्रमाणे हे राजा, तथागताने विमुक्ती स्वरूप निर्मळ पाण्याने पूर्णपणे भरलेले सद्धर्म स्वरूप तळे निर्माण केले की जो कोणी क्लेशरूपी मळाने मळलेला जागृत बुद्धिमान मनुष्य येथे स्नान करून आपल्या सर्व क्लेशांचा नाश करू शकेल। जर एखादा मनुष्य त्या सद्धर्म स्वरूप तळ्याजवळ गेला व स्नान न करताच क्लेशयुक्त स्थितीमध्येच परत आला व त्यामुळे लोक त्यालाच दोष देऊन म्हणतील की हा मनुष्य जिन शासनामध्ये प्रवज्जित होऊन तेथे प्रतिष्ठा प्राप्त न करता परत आला, त्याने स्वतःचे कर्तव्य पार पाडले नाही तर जिन शासन त्याला काय करणार? यात जिन शासनाचा दोष तरी काय आहे? किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखादा पुरुष रोगाने त्रासून रोगाचे निदान करणाऱ्या कुशल व तज्ज्ञ वैद्याचा चिकित्सकाचा
शोध घेतो, परंतु तो त्याच्याकडे उपचाराकरिता जातही नाही व उपचारही करून घेत नाही, तेव्हा येथे कोणाचा दोष आहे? त्या रोग्याचा किंवा वैद्याचा? म्हणते, त्या रोगी माणसाचा दोष आहे. लोक त्यालाच दोषी ठरवून म्हणतील की हा रोगाने त्रासून रोगाचे निदान करणाऱ्या कुशल व तज्ज्ञ वैद्याचा, चिकित्सकाचा शोध घेतो, परंतु तो त्याच्याकडे उपचाराकरिता जात नाही. तो तसाच रोगग्रस्त राहतो. तर त्याच्या रोगग्रस्तपणाला कोण जबाबदार आहे? यात वैद्याचा दोष तरी काय आहे? त्याचप्रमाणे हे राजा, तथागताने आपल्या सद्धर्म स्वरूप शासनामध्ये सर्व प्रकारच्या क्लेशांचा, रोगांचा नाश करणाऱ्या अमृतरूपी औषधी तयार करून ठेवलेल्या आहेत की जो कोणी क्लेश रोगग्रस्त जागृत बुद्धिमान मनुष्य येथे येईल, तो ह्या अमृतरूपी औषधांना पिऊन सर्व प्रकारच्या रोग व क्लेशापासून स्वतःला मुक्त करू शकेल. जर एखाद्या मनुष्याने त्या अमृतरूपी औषधाला न प्राशन करता तसाच रोगग्रस्त राहून परतला, तर लोक त्याला दोष देतील की हा मनुष्य जिनशासनामध्ये प्रवज्जित होऊन तेथे प्रतिष्ठा प्राप्त न करता परत आलेला आहे. त्यात जिनशासनाचा दोष तरी काय आहे? त्यात जिनशासनाचा दोष तरी काय आहे? किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एका भुकेलेल्या माणसाने एका धर्मार्थ आयोजित भोजनदानामध्ये जाऊन त्याने तेथे भोजन न करताच परत जावे, तेव्हा तेथे लोक कुणाला दोष देतील? त्या भुकेलेल्या माणसाला किंवा पुण्यार्थ भोजनदानाला? म्हणते, लोक त्या भुकेलेल्या माणसाला दोष देतील व म्हणतील की हा भुकेने व्याकुळ असतानाही पुण्यार्थ देण्यात आलेल्या भोजनाला ग्रहण न करता परत आला. जर त्याची भोजन हा भुकेने व्याकुळ असतानाही पुण्यार्थ देण्यात आलेल्या भोजनाला ग्रहण न करता परत आला, जर त्याची भोजन न करण्याची इच्छा नसेल तर त्याच्या तोंडात कोण भोजन घालणार? यात त्या भोजनदान करणाऱ्याचा तरी कोणता दोष आहे? यात त्या भोजनदान करणाऱ्यांचा तरी कोणता दोष आहे? त्याचप्रमाणे हे राजा, तथागताने आपल्या शासनामध्ये उत्तमोत्तम, श्रेष्ठ, सुंदर, रुचकर, रसरसित, अमृतासारखे अतिशय मधुर असे कामगत स्मृती भोजन वाढून ठेवलेले आहे व म्हटलेले आहे की जे कुणी क्लेशरूपी भुकेने व्याकुळ तृष्णाग्रस्त जागृत बुद्धिमान लोक येथे येतील, ते ह्या भोजनाला ग्रहण करून आपल्या कामरूप अरूप जगामध्ये सर्व प्रकारच्या तृष्णेपासून मुक्त होतील. जर एखादा त्या भोजनाला ग्रहण न करता परत आला, तर लोक त्याला दोष देतील व म्हणतील की हा जिनशासनामध्ये प्रवज्जित होऊन तेथे प्रतिष्ठा प्राप्त न करताच परत आलेला आहे. तर याला जिनशासनामध्ये कोणते ज्ञान प्राप्त होणार?
तर याला जिन शासनामध्ये कोणते ज्ञान प्राप्त होणार? यात जिन शासनामध्ये दोष तरी काय आहे? हे राजा, जर तथागताने गृहस्थ लोकांना श्रोतापती फळामध्ये प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना प्रवज्जित केले असते तर प्रवज्जेला काहीही अर्थ नाही व क्लेशांचा नाश करून ती मनुष्याला विशुद्ध करते असे म्हणण्याला कोणताही अर्थ उरला नसता. तेव्हा प्रवज्जेला कोणतेही कारण उरले नसते. ज्याप्रमाणे हे राजा, शेकडो लोकांच्या श्रमाने तडे खोदून परिषदेमध्ये अशी घोषणा करण्यात यावी की कोणत्याही मरलेल्या माणसाने त्या तळ्यामध्ये उतरू नये, फक्त त्याच माणसाने या तळ्यामध्ये उतरावे जो परिशुद्ध आहे, ज्याचे सर्व मळ धुवून स्वच्छ झालेला आहे, ज्याचे सर्व मळ धुवून स्वच्छ झालेला आहे, जो निर्मळ आहे. तेव्हा हे राजा, ज्या माणसाचे मळ धुवून निघालेले आहे, जो परिशुद्ध आहे, विमल आहे, त्याला या तळ्याचा तरी काय उपयोग होणार? भन्ते नाही. ज्या कामाकरता त्यांनी तळ्यावर यावे ते काम त्यांनी दुसरीकडे पूर्ण केलेले आहे, तेव्हा त्या लोकांना त्या तळ्याचा तरी उपयोग काय? अशाच प्रकारे हे राजा, जर तथागताने गृहस्थांना श्रोतापती फळामध्ये प्रशिक्षित केले, तेथेच त्याचे करण्यासारखे कार्य संपलेले आहे, तर त्यांना आता प्रवज्जा कशाकरिता हवी आहे? किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या स्वाभाविक ऋषी भक्त सुत्त मंत्र पद धारक अतार्किक हकीम सिद्ध पुरुष वैद्याने सर्वच प्रकारच्या रोगांना दुरुस्त करण्याचे औषध एकत्र करून लोकांच्या समोर अशी घोषणा करावी की हे लोकांनो, कोणत्याही रोगी माणसाने माझ्याकडे येऊ नये, कोणत्याही रोगी माणसाने माझ्याकडे येऊ नये, जो निरोगी आहे अशाच माणसाने माझ्याकडे यावे. तेव्हा हे राजा, त्या रोगमुक्त पीडारहित परिपूर्ण प्रसन्नचित्त माणसाने त्या वैद्याकडे कशाकरिता तरी जावे? प्रसन्नचित्त माणसाने त्या वैद्याकडे कशाकरिता तरी जावे? प्रश्न. भन्ते नाही. ज्या कामाकरता त्यांनी वैद्याकडे जावे ते काम त्यांनी दुसरीकडे केलेले आहे, तेव्हा त्यांना त्या वैद्याचा तरी काय उपयोग? अशाच प्रकारे हे राजा, जर तथागताने गृहस्थांना श्रोतापती फळामध्ये प्रशिक्षित केले, तेथेच त्यांचे करण्यासारखे कार्य संपलेले आहे, तेव्हा त्यांना आता प्रवज्जा कशाकरिता हवी आहे? किंवा हे राजा, ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने शेकडो पात्रामध्ये भोजन वाढवून ठेवावे व लोकांच्या समोर अशी घोषणा करावी की हे लोकांनो, जो कोणी भुकेने व्याकुळ असेल त्याने येथे येऊ नये, परंतु जो संतुष्ट तृप्त समाधानी पोट भरलेला आनंदित आहे अशाच माणसाने यावे. तेव्हा हे राजा, ज्याचे पोट भरलेले आहे, जो संतुष्ट तृप्त आहे, त्याच्याकरता या भोजनाचा तरी काय उपयोग आहे? प्रश्न. भन्ते नाही. ज्या भोजनाकरता त्यांना जायचे होते ते भोजन त्यांनी दुसरीकडे घेतलेले आहे, तेव्हा त्यांना आता त्या भोजनाचा काय उपयोग? अशाच प्रकारे हे राजा, जर
तथागताने गृहस्थांना श्रोतापती फळामध्ये प्रशिक्षित केले. तेथेच त्याचे करण्यासारखे कार्य संपलेले आहे. तेव्हा त्यांना आता प्रवज्जेचा उपयोग तरी काय? तरीही हे राजा, जे चिवर त्याग करून गृहस्थ जीवनामध्ये परत येतात ते सुद्धा जिनशासनाचे 5 अतुलनीय गुणांना पाहतात. ते 5 गुण कोणते? ते 5 गुण म्हणजे प्रवज्जा भूमीचे श्रेष्ठत्व पाहतात, पहिलं. दुसरं, परिशुद्ध विमल भाव पाहतात. तिसरं, वाईट कर्मामध्ये असहवास भाव पाहतात. चौथं, खंडित करणे कठीण आहे असे पाहतात. पाचवं, अतिसंयम राखण्यायोग्य गुणांना पाहतात. हे 5 स्वभावगुण आहेत. पहिलं, प्रवज्जाभूमी. आधार महान आहे हे त्यांना कसे कळते? प्रवज्जाभूमी भूमी महान आहे. भूमी म्हणजे आधार. प्रवज्जाभूमी महान आहे हे त्यांना कसे कळते? प्रश्न. ज्याप्रमाणे हे राजा एखाद्या गरीब, हीन, मजूर, बुद्धिहीन माणसाला फार मोठ्या राज्याची सत्ता मिळावी, एखाद्या गरीब, हीन, मजूर, बुद्धिहीन माणसाला फार मोठ्या राज्याची सत्ता मिळाली तर आपले पद फार काळापर्यंत न सांभाळू शकल्यामुळे त्याच्या यशाचे फार मोठे नुकसान होते, त्याची फार मोठी हानी होते. त्याला त्याचे ऐश्वर्य टिकवून ठेवणे शक्य नसते. कोणत्या कारणास्तव? प्रश्न. कारण फार मोठ्या ऐश्वर्याच्या प्राप्तीमुळे. त्याचप्रमाणे हे राजा, जे कोणी निष्क्रिय, आळशी, बुद्धिहीन जिनशासनामध्ये प्रवज्जित होतात ते त्या प्रवज्जेला पूर्ण न करता गृहस्थ जीवनात परत येतात. त्यांना जिनशासन पूर्ण करणे शक्य नसते. कोणत्या कारणास्तव? कारण जिनशासनाची प्रवज्जाभूमी अतिशय व्यापक असल्यामुळे अशा तऱ्हेने तो प्रवज्जाभूमीचे विशाल स्वरूप पाहत असतो. दुसरं, प्रवज्जा परिशुद्ध व विमल आहे हे कसे कळून येते? प्रवज्जा परिशुद्ध व विमल आहे हे कसे कळून येते? ज्याप्रमाणे हे राजा कमळाच्या पानावर पाणी पसरते, नष्ट होते, थांबत नाही, तर गळून खाली पडते, ते कशामुळे? कारण कमळाचे पान परिशुद्ध व निर्मल असते. अशाच प्रकारे हे राजा, जे कोणी दुष्ट, कुटील, बैमान लोक दुष्ट भावनेने जिनशासनामध्ये प्रवज्जित होतात ते परिशुद्ध विमल शासनाला पूर्ण न करता त्याला नष्ट करण्याचा, बदनाम करण्याचा, त्याला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करून गृहस्थ जीवनामध्ये परत जातात. त्याला कारण काय? कारण जिनशासन परिशुद्ध व निर्मल असल्यामुळे अशा प्रकारे त्यांना परिशुद्ध निर्मल भाव दिसून येतो. तिसरं, वाईट कर्मामध्ये असहवास भाव त्यांना कसे कळून येते? ज्याप्रमाणे हे राजा महासमुद्र आपल्यामध्ये मृत देहाला सांभाळून ठेवत नाही. महासमुद्र आपल्यामध्ये मृत देहाला सांभाळून ठेवत नाही. महासमुद्रात पडलेले प्रेत ताबडतोब लाटांच्या द्वारे किनाऱ्यावर किंवा जमिनीवर फेकले जाते. ते कशामुळे?
कारण महासमुद्र एखाद्या महापुरुषाप्रमाणेच असते. महासमुद्र एखाद्या महापुरुषाप्रमाणेच असते. त्याचप्रमाणे हे राजा, जे कोणी पापी, असंयमी, निर्लज्ज, दुराचारी, बहिष्कृत, क्रोधित, मलिन, दुर्जन लोक जिनशासनामध्ये प्रवज्जित होतात, ते जिनशासनामध्ये अर्हत विमल शीनाश्रय न होऊ शकल्यामुळे त्यातून बाहेर निघून सहवासास अयोग्य होऊन गृहस्थ जीवनात परत येतात. याला कारण काय? कारण जिनशासनामध्ये पापी मनुष्य सहवास करण्यास योग्य राहत नाही. अशा प्रकारे तो असहवास भाव जाणतो. अशा प्रकारे तो असहवास भाव जाणतो. 4. खंडित भाव त्यांना कसे कळून येते? ज्याप्रमाणे हे राजा, जो कोणी मूर्ख, अदक्ष, अशिक्षित, अस्थिर मनाचा असतो व ज्याने तीर मारण्याचे कोणतेच कौशल्य प्राप्त केलेले नसते, असा व्यक्ती तीर मारून केशाच्या अग्रभागाला खंडित न करताच निराश होऊन निघून जातो. ते कशामुळे? कारण केशाच्या अग्रभागाला खंडित करण्याचे सूक्ष्म कौशल्य त्याला अवगत नसल्यामुळे. अशाच प्रकारे हे राजा, जे कुणी दुष्ट, प्रज्ञा, जड, मुके, मूर्ख, आळस करणारे लोक आहेत, ते बुद्ध शासनामध्ये प्रवज्जित होतात. परंतु 4 आर्य सत्याचे गंभीर व उच्च गुण त्यांना न कळू शकल्यामुळे ते जिन शासनामध्ये निराश होऊन परत येऊन गृहस्थ होतात. ते कशामुळे? कारण 4 आर्य सत्यांना सूक्ष्म गंभीरपणाने न जाणता आल्यामुळे. कारण 4 आर्य सत्यांना सूक्ष्म गंभीरपणाने न जाणता आल्यामुळे अशा तऱ्हेने ते खंडित भाव जाणतात. 5. प्रवज्जितांना फार संयम पाळावा लागतो. हे त्यांना कसे कळते? ज्याप्रमाणे हे राजा, एखादा व्यक्ती फार मोठ्या युद्धभूमीवर जातो आणि तो 4ही दिशांनी शत्रूच्या सैन्याने वेढला जातो. जेव्हा तो पाहतो की सैन्य शस्त्र रोखून त्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, तेव्हा तो घाबरतो व पळून जातो. ते कशामुळे? कारण चहूबाजूंनी युद्धाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य नसल्याच्या भीतीमुळे. त्याचप्रमाणे हे राजा, जे कुणी पापी, असंयमी, निर्लज्ज, चतुर, मूर्ख लोक जिनशासनामध्ये प्रवज्जित होतात, ते अनेक प्रकारच्या शिक्षापदांचे पालन करण्यास असमर्थ, असंयमी होऊन गृहस्थ जीवनामध्ये परत येतात. ते कशामुळे? कारण जिनशासनामध्ये अनेक तऱ्हेने संयम पाळावे लागते. अशा तऱ्हेने तो अतिसंयमित भाव जाणतो. हे राजा, चमेलीचे फूल जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या सर्व फुलांमध्ये उत्तम असते. किडे कधीकधी त्याच्या झुडुपांचा नाश करतात व त्याच्या अंकुरांना कुरतडतात, ज्यामुळे फुलं खाली गळतात. परंतु काही फुलं गळून पडल्याने त्या झाडाचे सौंदर्य
नष्ट होत नाही, परंतु काही फूल गळून पडल्याने त्या झाडाचे सौंदर्य नष्ट होत नाही. जी फुलं त्या झाडावर आहेत ती आपला सुगंध सर्व दिशांना पसरवून वातावरणाला सुगंधमय करीत असतात. त्याचप्रमाणे हे राजा, जे लोक जिन शासनामध्ये प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये परत येतात, ते जिन शासनामध्ये चमेलीच्या झुडुपावरील कुरतडलेल्या फुलाप्रमाणे रंग सुगंधरहित होतात, विद्रूप होऊन खाली गळून पडतात. ते अशा तऱ्हेने गृहस्थ जीवनात परत गेल्यामुळे जिन शासनाला दोष लागत नाही, परंतु जे भिक्खू तेथे टिकून राहतात ते आपल्या शिलाच्या सुगंधाने सर्व लोकांना व्यापून टाकतात. हे राजा, रोगरहित लाल रंगाच्या धानाच्या शेतात करुंभक नावाचे धान उगवते व मध्येच मरूनही जाते, परंतु त्यामुळे त्या लाल रंगाच्या धानाच्या शेताच्या सौंदर्याचे काहीही नुकसान होत नाही. जे धान्य तेथे कायम आहे ते राज्याच्या उपभोगाकरिता असते. अशाप्रमाणे हे राजा, जे लोक जिन शासनामध्ये प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये परत येतात, ते लाल रंगाच्या धानाच्या शेतामध्ये उगवणाऱ्या कुरुंभकाप्रमाणे मध्येच नष्ट होणारे असतात. त्यांच्या अशा प्रकारे गृहस्थ जीवनात परत गेल्यामुळे जिन शासनाचे काहीही नुकसान होत नाही, परंतु जे भिक्खू तेथे टिकून राहतात ते अर्हतपद प्राप्त करून घेण्यास योग्य होतात. त्याचप्रमाणे हे राजा, ते अर्हतपद प्राप्त करून घेण्यास योग्य होतात. त्याचप्रमाणे हे राजा, मनोकामना पूर्ण करणाऱ्या मणिरत्नाच्या एका भागात कर्कशपणा उत्पन्न होतो, परंतु तो कर्कशपणा येण्याकरिता त्या मणिरत्नाला दोष देता येत नाही. तेथे त्या मणिरत्नाचा जो परिशुद्ध भाग आहे तो लोकांना आनंद देणारा आहे. त्या मणिरत्नाचा जो परिशुद्ध भाग आहे तो लोकांना आनंद देणारा आहे. अशा प्रकारे हे राजा, जे लोक जिन शासनामध्ये प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये परत येतात, ते त्या मणिरत्नातील कर्कश सालीसारखे आहेत. ते अशा तऱ्हेने गृहस्थ जीवनात परत गेल्यामुळे जिन शासनाला दोष लागत नाही, परंतु जे भिक्खू तेथे टिकून आहेत ते लोकांमध्ये प्रसन्नता निर्माण करतात. हे राजा, उत्तम जातीच्या लाल रंगाच्या चंदनाचा काही भाग सडून जातो व त्या सडलेल्या भागात सुगंध राहत नाही, परंतु एवढ्याकरिता ते उत्तम प्रतीचे लाल चंदन टाकाऊ ठरत नाही. तेथे जो चांगला भाग आहे त्याचा सुगंध सर्वांना मिळतो, सर्वत्र पसरतो. अशाच प्रकारे हे राजा, जे लोक जिन शासनामध्ये प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये परत येतात, ते त्या उत्तम प्रतीच्या लाल रंगाच्या चंदनाच्या सडलेल्या भागाप्रमाणे सुगंधहीन असतात.
भागाप्रमाणे सुगंधहीन असतात. त्यांच्यामुळे जिन शासनाचे काहीही नुकसान होत नाही. परंतु जे भिक्खू तेथे टिकून आहेत ते लोकांमध्ये शीलरूपी चंदनाचा सुगंध पसरवित असतात. भंते नागसेन अतिशय उत्तम. एकापेक्षा एक उत्तम उदाहरणांनी व त्याला साजेशा कारणांनी आपण बुद्धाच्या शासनाला शुद्धता प्राप्त करून दिलेली आहे व श्रेष्ठ भावनेने विश्लेषण केलेले आहे. जे चिवर सोडून जातात त्यांना सुद्धा बुद्ध शासनाचे श्रेष्ठत्व कळते. एकदम सरळ आहे. आता याच्यामध्ये समजून घ्या, एखादं शरीर रोगी हो, समरोगी. आपलं एखादं शरीर, एखादी किडनी गेली समजून घ्या, उदाहरण म्हणून सांगू लागलं. किडनी गेली किंवा कोणतं काहीतरी अवयव गेलं शरीराचं, एक पाय गेला, पाय नाही आहे, काही नाही आहे, तरी जगणं सोडते का माणूस? जगा लागते शेवटी. म्हणून त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघून माणसाला जगावं लागते. तर म्हणून त्यानं मनुष्य जगणं नाही सोडलं पाहिजे, म्हणून जगावं. तर अशा प्रकारे ते आहे जिन शासनाचं, धम्माचं. कारण धम्म फार बलवान आहे. त्यामध्ये गृहस्थ जीवनाचं आणि प्रवंचित जीवनाचं याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. त्याला सकारात्मक बघितलं पाहिजे. काही जण मग थोड्या काळासाठी जरी राहत असतील तरी त्याला आपण सकारात्मक दृष्टिकोनातूनही बघितलं पाहिजे. तर इथेच थांबतो. आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी.